ठाकरे गटाशी दुसऱ्यांदा गद्दारी करत शिंदे गटात प्रवेश केलेले शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। उबाठा सेनेचे तालुका प्रमुख लखन भगत यांच्या नेतृत्वाखाली आज बेलापूर राहुरी रोडवर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका करत ज्या खासदाराला निवडून आणण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपल्या जीवाचे रान केले त्याच खासदाराने शिवसैनिकांच्या रक्ताशी आणि भामाशी गद्दारी केली। भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षाशी कोणतीही निष्ठा नसून केवळ स्वतःची कमाई आणि स्वार्थासाठी त्यांनी दुसऱ्यांदा ठाकरे पक्षाशी गद्दारी केली आहे, जी शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीत असा संतप्त इशारा यावेळी आंदोलकांनी देत या गद्दार खासदाराला पुढील काळात श्रीरामपूर तालुक्यात पाय ठेवू देणार नाही आणि फिरू देणार नाही असा आक्रमक इशाराही यावेळी शिवसैनिकांनी प्रशासनाला आणि संबंधित नेत्यांना दिला। भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निषेधार्थ हे सगळे शिवसैनिक इथले तालुक्यातले जमलेले आहेत। तर या भाऊसाहेब वाकचौरेंनी गेल्या 2 वेळेस आमच्या उद्धव साहेबाच्या खोटी शपथी खाऊन साईबाबाच्या खोटी शपथी खाऊन परत अशा शपथी खाऊन त्यांनी भरपूर घोटाळे करून त्यांनी यावेळेसही बी आम्हाला धोकाच दिला शिवसैनिकाला आणि आमचे मतदारसंघाचा विकास करायचा म्हणून त्या शिंदे गटात गेला। त्या गटात गेल्यामुळे आमच्या शिवसैनिकात पूर्ण नाराजी आहे आणि त्याला मतदारसंघात आम्ही फिरू देणार नाही आणि खोट्या शपथी खाणाऱ्याला देव पाहून घेणं असं म्हणतो। तर देवांनी आम्हाला 1 महिन्याभरात रिझल्ट द्यावा व आपल्या ह्या शिर्डी लोकसभेत परत पोटनिवडणूक लागावी ही सर्व शिवसैनिकाची इच्छा आहे। प्रश्नाला सामोरं जात आहे त्यातला हा गद्दारीचा विषय। त्यात भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेबरोबर दुसऱ्यांदा गद्दारी केली आणि त्या गद्दारीचे पडसाद संपूर्ण मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये साई भक्तामध्ये उमटायला लागले। त्याचंच प्रतीक म्हणून खरं तर हा निषेध त्याला समक्ष भेटल्यावर आम्ही त्याचं जाब विचारणार, त्याला त्याची जागा दाखवणार। परंतु प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आज या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध या ठिकाणी केलेला आहे। भाऊसाहेब वाकचौरेला त्याला जर खरंच लई जनतेची प्रश्नाची खाज होती तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। शिवसेना पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी जनतेसमोर जायला पाहिजे होतं। परंतु हातापाया पडून पद मिळवायचं आणि घर भरण्यासाठी गद्दारी करायची हा त्याचा पिंड अनेक वर्षापासूनचा आहे आणि म्हणून ह्या वेळेला त्याची गय केली जाणार नाही, त्याला माफ केलं जाणार नाही, संपूर्ण मतदारसंघामध्ये त्याला फिरता येणार नाही अशी भावना संपूर्ण मतदारसंघात शिवसैनिक आणि जनतेमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। भविष्यामध्ये त्याला या मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि उद्धव साहेबांबरोबर ज्यांनी गद्दारी केली त्यांचा पुनर्जन्म कधी झाला नाही। फक्त हा भाऊसाहेब वाकचौरे एक असा होता का त्यांनी साहेबांचे पाय धरले, माफी मागितली आणि म्हणून साहेबांनी त्याला पुन्हा प्रवेश दिला आणि खासदार केलं। त्याची प्रतारणा त्यांनी 1 वर्षभरातच अशा गद्दारीने केली तर त्याला परमेश्वर बी माफ करणार नाही, साईबाबा बी माफ करणार नाही आणि या मतदारसंघातली जनता आणि शिवसैनिक कदापि माफ करणार नाही हे निश्चितच। एकीकडे जे आहे ऑपरेशन टायगर चालू आहे, आता दुसरीकडे संजय राऊत म्हणाले ऑपरेशन तुडवा चालू करा, काय भूमिका असणार आहे? तोडवायचं त्याला जिथं दिसेल तिथं। ऑपरेशन म्हणजे प्रॅक्टिकल आहे ते, तो जर समोर दिसला तर तोडवणार। सदरच्या आंदोलनास उबाठा सेनेचे तालुका प्रमुख लखन भगत यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक थोरे, उपजिल्हा प्रमुख सचिन लाटे, शहर प्रमुख निखिल पवार, कार्तिक विटनोर, रफिक भाई शेख, युवा सेना तालुका प्रमुख सुरेश थोरे, बेलापूर शहर प्रमुख मुश्ताक शेख, भगीरथ पवार, कैलास लाटे, संतोष वायकर यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। या आंदोलनामुळे बेलापूर राहुरी रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, तर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।